ज्ञानदीप लावू जगी हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला मौला सब दुनिया पालन वाला मौला मौला ऐकलं म्हणून थोडं सब घटमो साई विराजे ओ साई विराजे सब घटमो साई विराजे हे करत है माला हे करत है हजरत भोला हजरत भोला हजरत भोला हजरत भोला 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 हजरत भोला भोला एक जनार्दन विश्वत अक्कल बितवर हो ही हे करत है वाला हे करत है हजरत भोला हजरत भोला हजरत भोला हजरत भोला संत द्वारी कुतरा झालो प्रेम रसासी सोकलो भुंकत भुंकत द्वारी आलो ज्ञान थारोळ्या बैसलो कुतऱ्या गळ्याची साकळी केली संतांनी मोकळी भुंकत भुंकत द्वारी आलो ज्ञान थारोळ्या बैसलो कुतरा भुंकत आला हिता संती हात ठेविला माथा भुंकत भुंकत द्वारालो ज्ञान थारोळ्या बैसलो एका जनार्दनी कुतरा दात पाडोनी केला बोथरा भुंकत भुंकत द्वारी आलो ज्ञान थारोळ्या बैसलो विठ्ठला 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 बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वद्वित कृपा करून मी मूढमते दीन म्हणून किंवा भाग्य तसे तुमचा प्रसाद हलिया पूर्ण हरिगुण वर्णीन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे शरण शरण एकनाथ शरण
हरिभक्ती लागो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी श्री संतांची माझा चरणावर संताचे माझा चरणावर टांग हे करे दंडवत शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा अभंग असून संतांची महती वर्णन करून त्यांच्या दारातलं पायिकत्व मी स्वीकारलं हा अनुभव सांगणारा 5 चरणाचा अभंग संतांच्या दारामध्ये घेतलाय। विठ्ठल परम पवित्र पुण्यमयी महाराजांच्या परम वास्तव्यानं पुनीत झालेला आपला हा परिसर ठाणगेवाडी श्री महाराजांच्या मंदिराचं परिपूर्णोत्तम काम ज्या वेळेस झालं नव्हतं त्याही वेळेस माझं येणं झालं होतं। बहुधा मला वाटतं मी चातुर्मासामध्ये या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस मला काही बंधनं होती पण त्यावेळेची ऊर्जा जी मी अनुभवली त्याच्याही 5 पटीनं ऊर्जा आज अनुभवतोय। लक्षात ठेवा दैदिप्यमान अशी ऊर्जा या ठिकाणी स्थापन झाली आहे ती जगत कल्याणासाठी झाली आहे
म्हणून आता त्या जगत कल्याणाचा वापर सगळ्यांना होणार आहे, आशीर्वाद सगळ्यांना मिळणार आहे. फक्त इथे येण्याची नियमावली आज मी सांगायला आलोय. विठाला प्रति अमावस्येला भगवंताच्या आशीर्वादानं समस्त देवतांचा आणि त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांचा भरणारा हा दरबार सर्वांच्या उपस्थितीमध्ये. खरं तर कीर्तनाला वेळ झाली आहे, काळजी करू नका, मी बरोबर 8ला आवरण्याचा प्रयत्न करतो. तशी 5 ते 7 वेळ होती, पण 7लाच सुरू झाल्यामुळे आपण 1 तासभर पाहूया आणि थांबूया. खरं तर आजच्या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे भगवंताच्या कृपेने स्वतःचा अनुभव सांगतायत की मी संतांच्या दारातला कुत्रा झालो. ऐका, संप्रदायामध्ये ओवी म्हटलं की ज्ञानोबारायांचं नाव पुढे येतं, अभंग म्हटलं की तुकोबारायांचं नाव पुढे येतं, आर्या म्हटली की आर्या कळते का तुम्हाला? आरची नाही, आर्या म्हटलं तुम्हाला नाही कळणार हे आता. आर्या म्हटलं की मोरोपंतांचं नाव पुढे येतं. आर्या कळते का तुम्हाला? गोड बोलून हाणायची, नाही कळलं? अहो मोरोपंत आर्या गोड एकच शब्द पण 4 अर्थानं मांडायचे. ओवी अभंग सगळ्यांनाच माहिती आहे. त्या आर्येमध्ये मोरोपंत असं सांगत असतात बघा, तीर्थासी कधी गेला पावलान, गाठी तयाच्या कधी पावलान, हरी तयासी कधी पावलान, कांता तयासी हानी पावलान. नाही कळलं तुम्हाला? धनुर्वाद असू द्या, बसा गप्प, नाही कळणार हे. आर्या मोरोपंत म्हणतात संसारीच कुल. तुम्ही लग्न झालंय ना तुमचं, मग बायकोची आर्या सांगतो. तुम्ही का ब्रह्मचारी का असे पाहू राहिले मातोंडाकडे? तर हां, कोण कोण ब्रह्मचारी हातवर करा बरं. आयो हनुमंत बुवा, तुम्हाला एवढे ब्रह्मचारी कुठून गावले? बर सगळे ऐका. मोरोपंत म्हणतात संसारीच कुलदेवता मी मानली बायको, आज्ञेनेच तिच्या राहतो ती आयको, ती नायको ती. याला म्हणायचं आर्या. आर्या म्हटलं की मोरोपंत, ओवी म्हटलं की ज्ञानोबाराय, विरहिणी म्हटलं की ज्ञानोबाराय, अभंग म्हटलं की तुकोबाराय, तसं भारूड म्हटलं, रूपक म्हटलं की नाथ महाराज. हा समन्वय लक्षात ठेवा. असा विषय नाही की नाथ महाराजांनी भारूड त्या विषयावरती केलं नाही. अलंकारिक भाषा. भारूड शब्दाचा अर्थ आहे श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये भावावरती आरूढ होऊन त्यांच्या हृदयापर्यंत भावना पोहोचवणं, त्याचं नाव आहे भारूड. लक्षात ठेवा. भारूड म्हणजे साड्या घालून तमाशासारखं नाचणं नव्ह. जुन्या काळामधले भारूड बघा तुम्ही, वारकरी भारूड करायचे महाराज. उपरणं अंगावरती, हां नटायचं नाही, मुरडायचं नाही, पण उपरण्याने ते हावभाव करून भारूड करायचं. आता काय काय धिंगाणे चाललेत, हे आमच्या संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायामध्ये अपेक्षित नाही. लक्षात ठेवा. कारण माणसानं स्त्रीचा वेश धारण करणं त्याच्यासाठी तर पातकत्व आहेच आहे, पण त्या माणसाला स्त्री झालेली जो पाहतो त्याला 7 जन्मी ना पुरुष ना स्त्री या जन्मात यावं लागतं. कळतंय का? बसा, होतंय तयार. कळतंय ना? हां लक्षात ठेवा. माझी भाषा नाही, महाराज म्हणतात. लक्षात ठेवा. 7 जन्म होती ही घडते, 7 जन्म होते ही घडते, हे 7 जन्म होती ही घडते, 7 जन्म होती ही घडते. तमाशा जे नर पाहाती, तमाशा नर पाहाती, नराचा तमाशा जे नर पाहाती, नराचा तमाशा नर पाहाती. 7 जन्म होते ही घडते, 7 जन्म होते ही घडते, 7 जन्म होती ही घडते, 7 जन्म होती ही घडते. पाहणाऱ्याला एवढा दोष आहे तर करणाऱ्याला किती आहे बरं? ते गुणात येतं होते, अंगात असलं तरी गुणात येतं. लक्षात ठेवा. असू द्या, मी काही याचा उहापोह करत नाही जास्त. कॅमेरे बसले समोर 2-2. चला, भारूड शब्दाचा अर्थ आहे
व्याकरण वेदांतिक दृष्टीनं साहित्याच्या दृष्टीनं अलंकारिक भाषा वापरणं. अलंकार म्हणजे काय कळतं का? अलंकार ए पोरांनो, अलंकार म्हणजे काय रे? नाही माहिती ना? नाही माहिती ना? जाऊ द्या. हे कशातलं रे? कशातलं आहे? या बा पुष्पा. मला वाटलं ना शिक्षित पोरं गैबाने काय नो. तुम्ही त्याला हसू नका, तुमचे बी तसेचे बदगे. अवघड आहे महाराज. खरं तर यांचे मास्तर धरले पाहिजे पहिले. असू द्या. अलंकार शब्दाचा अर्थ आहे चमत्कृतीपूर्ण बोलणं. याला अलंकारी भाषा साहित्यामध्ये वापरली जाते. लक्षात ठेवा. साहित्यशास्त्र आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे अलंकार आहे. वक्रोक्ती अलंकार, अलंकारामध्ये सर्वश्रेष्ठ अलंकार आहे वक्रोक्ती अलंकार. दुसरा आहे विरोधाभास अलंकार. अजून काही रूपक अलंकार आहेत, काही अतिशयोक्ती अलंकार आहे, असे अनेक अलंकार आहेत. वक्रोक्ती अलंकार, अलंकार म्हणजे बोलायचं एकीला लागतं एकीला. आपल्या मराठीतली सोपी म्हण लेकी बोले सुने लागे, याला म्हणायचं वाकडं बोलणं. वक्रोक्ती अलंकार शब्दाचा अर्थ आहे वक्र उक्ती, अन्यथा अन्येन योज्यते. बोलायचं एकाला लागतं एकाला, वाकडं बोलणं. नाही का? आपण नाही का लेक आली दिवाळीला का लेकीला नाव घेऊन बाई तिची आई म्हणत असते बर का संगे, सासूचं करायला पुण्य लागत आणि संगी वेगळी निघेल राहते. बोलते संगीला पण लागतं कुणाला? घरातल्या सुनाला. लक्षात ठेवा. याला म्हणायचं वाकडं बोलणं. कधी कधी संत वाकडं बोलतात. लक्षात ठेवा. कधी कधी संत विरोधाभास बोलतात. विरुद्ध न पटणार, कधीच न पटणार. पटतं का सांगा? विरोधाभास अलंकार. न पटणार. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. मुंगी झाली शिंगी झाली तिचे दूध किती. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. मुंगी झाली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांगण भरली मुरले प्याले 12. 17 रांगण भरली मुरले प्याले 12. रांगण भरली मुरले प्याले 12. 17 रांगण भरली मुरले प्याले 12. लटके न बोलू दादा वर्तमान खोटे. 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 न पटणारं बोलायचं, विरोधी बोलायचं. मुंगी व्याली तिला शिंगी झाली म्हणाले. शिंगी झाल्यावर तिला दूध किती निघालं मुंगीला? 17 रांजण भरून उरले प्याले 12 हत्ती. पटतंय का तुम्हाला हे? मुंगीला एवढं दूध निघतं का कुठं? ती काय जर्शी आहे काय? असू द्या. एवढं दूध बरं जर्शीलाही निघत नाही ना. जर्शी नाही कळ, ती गायच नाही मुळात, ती जर्शिकच गाय. ती जर्शीच गाय. नाही कळलं? ते निम्म्यापेक्षा जास्त डुक्कर आहे. लक्षात ठेवा. चला, महाराज म्हणतात हे विरोधी आहे, न पटणार आहे. न पटणार आहे. पटतं का सांगा? रूपक अलंकार. रूपक म्हणजे प्रत्येक गोष्टीचं रूपक करायचं. दादल्याचं रूपक, विंचवाचं रूपक. वेळ कमी आहे मला. कोल्हाटीचं रूपक, चांडाळणीचं रूपक, भोवऱ्याचं रूपक, अजून नवऱ्याचं रूपक, घराचं रूपक, अजून अनेक प्रकारचे. बायकोचं रूपक. असा विषय नाही की नाथ महाराजांनी रूपक केलं नाही. हा, तुम्ही म्हणाल बायकोचंही, मग केलंय की. ऐका, ऐकता? अब बायको मोठी, अब बायको
हे अब बायको मोठी 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 मुसळ घेऊन लागली पाठी मुसळ घेऊन लागली पाठी मुसळ घेऊन लागली पाठी बायको मोठी अब 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 बायको मोठी आबब बायको मोठी म्हणजे अशी नाही बरं, असली तरी काळजी करू नका, उसका भी बडा नाम है. महाराज म्हणतात मोठी. काय केलं म्हणले तिने? घेतला मुसळ लागली पाठी मारायला नवऱ्याला. फार भाग्यवान असतात बिचारे ज्यांना प्रसाद मिळतो. कुणाला नसल मुसळ, कुणाला लाटणं पळपाट झाडू उलातणं असू द्या, ज्याचं त्याच्याजवळ. महाराज म्हणतात त्या बायकोनं चमत्कार केला. काय? बायकोने नवरा गरवार केला. होतो काय कधी? होतो. आता हे रूप काय लक्षात ठेवा, याचा अर्थ असं होणार नाही पती जन्मला माझे उदरी. फार मोठा समन्वय आहे त्याचा. तसं होत नाही. लौकिकामध्ये जरी तसं वाटत असलं तरी. आमच्या नाशिकला एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण उन्हाळ्याचा झोपला होता. ब्राह्मण गल्लीमध्ये बाहेर बाजेवरती ओट्यावरती झोपला होता. लवकर 9-10 10:30ला तो माणूस झोपला. आणि झोपल्यानंतर असेच पोरं गल्लीमध्ये टवाळक्या करत बसले होते, चॅटिंग काय ते करत मोबाईलमध्ये पाहत. आणि अचानक त्या म्हाताऱ्याला 11 11:30ला घाम फुटला आणि छाती अशी तर श्वास जड जाऊ लागला. पोरांनी बघितलं ते असंच झोपलं होतं हाफ बरमुडावर. ते जरा तब्येतीने जास्त होतं, माझ्यापेक्षा दुप्पट होतं. पोरं म्हणले अरे 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 न्या याला उचला सिव्हिलला चला घेऊन. अरे म्हणले काहीतरी गुंडाळा, ते उघडच आहे म्हणले. एकानं ते वाळलेलं लुगडं होतं तिथं वाळायला घातलेलं, ते गुंडाळलं त्याला, नेलं दवाखान्यात. दवाखान्यात नेल्यावर ते 12 12:30ची वेळ. ते रात्री झोपलेल्या नर्सा त्यांनी डायरेक्ट नेला ऑपरेशन थिएटर मध्ये. एवढे एवढे 2 इंजेक्शन दिले कमरात. ते पोरं म्हणले खाऊ कधी होईल म्हणले. झालं का तुमचं? सकाळी सकाळी होईल म्हणले, जा घरी. नाही कळलं तुम्हाला? असं लौकिकात जरी वाटत असलं तरी प्रात्यक्षिक करण्यासाठी ते कधीही शक्य होत. पुरुष गरवार होत नाही. झाला तरी आगबाई आरेच्या मध्ये. तेही स्वप्नात होतो, लक्षात ठेवा. प्रॅक्टिकली शक्य नाही. पण महाराज याच्यातनं रूपकातनं असा अर्थ नाही, असा विषय नाही की नाथ महाराजांनी तो हाताळला नाही. कारण नाथ महाराजांचा काळ हा सांकेतिक भाषेतनं जागरण करण्याचा होता. कारण त्या काळामध्ये उघडपणानं हरिभक्ती करायला परवानगी नव्हती. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये परमार्थ करायला मोकळीकता आहे. का? रामदेवरायासारखा राजा आहे. तुकोबारायांच्या काळात परमार्थ करायला मुभा आहे. का? छत्रपतींसारखा राजा आहे. त्या काळामध्ये परमार्थाला कुणी हात घालू शकत नाही छत्रपतींच्या राज्यामध्ये, रामदेवरायाच्या राज्यामध्ये. का? नैतिकता, धार्मिकता सर्वात अंगानं ते राज्य सुजलाम सुफलाम आहे. म्हणून तर त्यांचा आदर्श आजही कोणी घेऊ शकलं नाही. घेऊ शकलं? मी रायगडावरती गेलो होतो. रायगडावरती एका विद्यार्थ्यानं त्या गाईडला विचारलं, दादा सगळं इथे पुसट झालंय, नक्षी पुसत आली, पण हे काय आहे समोर ठेवलेलं? त्याने सांगितलं हे छत्रपतींच्या पावलाचे ठसे आहेत, पादुका आहेत. त्या मुलानं साहजिक चिकित्सेनं विचारलं, दादा सगळं पुसट झालं, यांची घरं पडली, वाडे पडली, तटबंद्या पडल्या, पण ही पावलाची ठशी का मिटली नाही? त्या गाईडनं सांगितलं, बाळ सगळ्या संपत्तीचे वारस सगळं जग झालं छत्रपतींच्या, पण त्यांच्या नैतिकता आणि त्यांच्या आचाराची बरोबरी कुणीच करू शकलं नाही. म्हणून ही पावलं जशीच्या तशी आहेत. लक्षात ठेवा, कोणी करू शकत नाही. उगाच त्यांचा आम्ही उत्सव साजरा करतो का? आज तर मला वाटतं त्यांच्या मुलाचा अर्थात छत्रपती श्री शंभू महाराजांचा आज बलिदान दिवस आहे. लक्षात ठेवा, आजची अमावस्या म्हणजे आजच्या दिवशी होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी या देहातनं मुक्तता पत्कारली, स्वीकारली. वाकले नाही, मोडले पण. लक्षात ठेवा, किती ऑफर दिली. अहो त्याने सांगितलं तू एक काम कर, तुला पाहिजे ती वतनदारी देतो.
संभाजी अरे तुला पाहिजे ते देतो म्हणाले. जा, आत्तापर्यंत मुसलमानांनी कधीच काफिरांना मुली दिल्या नाही, माझी मुलगी तुला देतो म्हणले, पण माझा जावाई होऊन हे राज्य तख्त सांभाळ. छत्रपती संभाजीराजांनी सांगावं, तुझी मुलगी काय, तुझ्या राण्या जरी मला दिल्या तरी मी माझा धर्म सोडणार नाही. ही धर्माबद्दलची नैतिकता आहे, म्हणून आज त्यांना मानतात. काही मूर्ख समाज आहे, लक्षात ठेवा. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला मुली नाचवल्यात काही भागात, फार वाईट वाटलं. लक्षात ठेवा, आमचे राजे छत्रपती शंभूराजे शिवाजीराजे, खरं सांगतो, हे मुली नाचवणारे नव्हते, हे मुली वाचवणारे होते. लक्षात ठेवा, मुसलमानांच्या सुद्धा मुलींना धक्का नाही लावला, ही त्यांची नैतिकता होती. म्हणून त्या काळामध्ये परमार्थ करायला मुभा आहे. पण नाथ महाराजांचा काळ या दोघांच्या मध्ये, आणि या काळामध्ये परमार्थ करण्यासाठी परवानगी नाही. सगळा मुसलमानी राजवट आहे. लक्षात ठेवा, मुघलांचा काळ आहे. मंदिराला घंटा वाजवण्याची परवानगी नाही, मंदिरावरती घुमट ठेवण्याची परवानगी नाही. अनेक मंदिराचे घुमट बघा तुम्ही मराठवाड्यामध्ये, घरासारखी मंदिर आहेत. आमच्या पैठणचं नाथ महाराजांचं समाधी मंदिर बघा, कळस नाही त्याला. नाथ महाराजांचं गावातलं विजय पांडुरंगाचं मंदिर बघा, कळस नाही त्याला. मराठवाड्यात अशी बरीच मंदिर आहे, का कळस दिसला का पाडायचा. म्हणून त्या काळामध्ये लपून छपून का होईना परमार्थ करायचं, म्हणून घरासारखं मंदिर करायचं. घरासारखं बाहेरून दिसलं पाहिजे आणि आतून मंदिर असलं पाहिजे. ही त्या काळातली शक्कल नाथ महाराजांची आहे. लक्षात ठेवा, देवाचं नाव घ्यायला परवानगी नाही. आणि त्या काळामध्ये मुळात या समाजाने लोक परिवर्तित केले, कन्व्हर्टेड केले. लक्षात ठेवा, धर्मांतरित केले. त्या काळ काय आणि हा काळ काय, लक्षात ठेवा मायबापांनो. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. आमच्या मुली आम्ही मोठ्या हौसेनं शिकायला बाहेर पाठवतो, जिल्ह्याला पाठवतो, तालुक्याला पाठवतो. तिथे काय चालू आहे सांगा, जिहाद्यांना सांगा, विचारा. मुस्लिम मुली एकत्र येतात, आपल्या मुलींशी मैत्री करतात, मुसलमान मुलांशी मैत्री करून देतात. नंतर त्यांचं काय होतं, नंतर धर्मांतरित करावं लागतं, तिला काहीतरी गर्भधारणा राहते, मग तिला कन्वर्ट करावं लागतं, घरदार सोडावं लागतं. पुन्हा गर्भधारणा झाल्यानंतर झालेल्या मुलानंतर त्यांना पुन्हा दुसरीकडे ढकलून द्यायचं कोणाशी तरी. हे काय चालू आहे लक्षात ठेवा. याच्याकरता माझी विनंती आहे, आपल्या धर्मातल्या मुलांनी बलशाली झालं पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्या हिंदू धर्मातले मुलं रोज 1 तास, पोरांना माझी सांगणं आहे, 1 तास रोज व्यायाम करा. यांनी विचार केला पाहिजे, लोकांच्या हिंदू धर्माच्या मुलांच्या नादी लागायला नको. हे कसून व्यायाम केलेले हे कधी मुडता पाडतील सांगता येणार नाही, यांच्या नादाला लागायला नको, हे त्यांनी म्हटलं पाहिजे. लक्षात, आमचं एवढं बल आमच्याकडे असलं पाहिजे. आज तोच काळ आहे, मुलींना काफिर केलं जातं, फसवलं जातं. जिहाद म्हणजे काय आहे, युट्यूबवर सर्च करा. धर्मांतरित करायचं. त्या काळामध्ये एकतर गोड बोलून तुम्ही आम्ही एकच आहे, तुम्ही आम्ही एकच आहे, असं गोड बोलून त्यांना कन्व्हर्टेड करायचं. नाही तर मग तलवारीच्या धाकावर. आपल्याकडे म्हण आहे बघा, हाणून मारून, बरोबर आहे की नाही. म्हणजे एकतर नाही प्रेमाने झाले, वेड्यात काढून झाले, तर मग तलवारीच्या धाकावरती. नाथ महाराजांचा हा प्रकार लक्षात आला, समाजाला थांबवलं पाहिजे. सांकेतिक भाषा वापरली रूपकाची. नाथ महाराजांनी एके दिवशी मुद्दाम अल्लाचं भारूड केलं. कशाचं? अल्लाचं भारूड केलं. ऐकलंय कधी? समोर आवाज दे मला थोडा. हजरत मौला हजरत मौला मौला हजरत मौला मौला सब दुनिया पालन वाला मौला मौला. ऐकलं म्हणून थोडं. सब घटमो साई विराजे, साई विराजे, सब घटमो साई विराजे. हे करत है माला, हे करत है
पर वही हे करत है बोलबाला हे करत है हजरत भोला हजरत भोला हजरत भोला हजरत भोला ते बघितलं ते नाथ महाराजांजवळ आले आपने बहुत खूप गाया इंशाअल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असं बोललं त्याला अर्थ कळालाच नाही पागल नाथ महाराज म्हणले एका जनार्दनी निजवद अल्लाह अस्सल विटपर वोही अल्लाह आमचा अल्लाह कशावर उभा आहे अस्सल विटेवरती उभा आहे हे कळलंच नाही त्यांना नाथ महाराजांजवळ आले नाथ महाराज म्हणले बोलो क्या चाहते हो आप अल्लाह को मानते हो नाथ महाराज म्हणले मानते हैं नाथ महाराजांनी विचारलं आप भगवान को मानते हो हाँ हाँ आपका अल्लाह क्या तुम्हारा भगवान क्या हमारा अल्लाह क्या एक ही है नाथ महाराज म्हणले बेटे हो ही तुमची शाळा मला माहिती आहे मग ते म्हणाले आप अगर अल्लाह को मानते हो तो आप हमारे मस्जिद में आओगे नाथ महाराज म्हणले येऊ ना का नाही कधी येऊ सांगा त्यांनी विचार केला ते म्हणले नाथ महाराज तुम्ही बामण लोक शुक्रवारी या त्या दिवशी आम्ही जरा आंघोळी करे राहतो ठीक आहे म्हणले येते शुक्रवारी आम्ही मशिदीत जाऊ पंचक्रोशीत बातमी पसरली बुवा काही लोकांना नाही आवडलं जे कन्वर्टेड हिंदू होते ते त्यांच्या हा प्रकार लक्षात आला ते नाथ महाराजांजवळ येऊ लागले महाराज जाऊ नका हे असंच भुलवून आपल्याला मशिदीत आम्हाला नेलं आम्हाला कन्वर्ट केलं महाराज जाऊ नका तुम्ही जर गेलात तर समाजाचं कसं होईल महाराज फितूर होऊ नका नाथ महाराजांनी सांगितलं दम धरा बघा नाथ महाराज शुक्रवारी निघाले सुंदरपैकी पोशाख धारण केला पंचक्रोशीतले गावचे गाव आले महाराज जाऊ नका नाथ महाराजांनी सांगितलं चला तर खरी बघा तर खरी सगळं गाव नाथ महाराजांच्या मागे निघालं बुवा नाथ हे तयारच होते पायऱ्यांपर्यंत गालीचे टाकले होते यांनी नाथ महाराज पायरी जवळ गेले तिथं त्या पायरी जवळून एक गटार वाहत होती दुसरं काय राहणार जागे आहे का नाही तुम्ही अहो आपल्या देवधर्माजवळ आपल्या मंदिरांजवळ तीर्थ राहतात बुवा गंगे च यमुना चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी का आमच्या मंदिरांजवळ ही तीर्थवास करतात कारण आमच्या मंदिरामध्ये पावित्र्य आहे म्हणून मंदिराजवळ काय असतं तीर्थ असतं आणि जिथं गटार असते तिथं गटार होती तिथं त्या गटारीत डुकराचे पिलं चरत होते नाथ महाराज त्यांना वाटलं हे नाथ महाराज पायरी चढतील पटपट भरभर येतील नाथ महाराज त्या गटारीत गेले आणि त्या गटारीतल्या डुकराच्या पिलाला घेतलं माझा पांडुरंग कसा आणि जसं ते डुकराचं पिलू उचललं हे मूल्य चवताळले नाथ महाराज म्हणले काय झालं या हमारे में नहीं चलता हटो नाथ महाराज म्हणले क्यों बोले ये हमारे लिए हराम है नाथ महाराज म्हणले येडी हडत इसमें भी हमारा राम है आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर सुद्धा आमच्यासाठी कोण आहे परमात्मा आहे मत्स्य सुद्धा आमच्याकडे कोण आहे परमार्थामध्ये भगवंत आहे लक्षात ठेवा ते म्हणले आप आपके राम को लेकर हमारे यहाँ नहीं आ सकते नाथ महाराज म्हणले मग मी भी तुमच्याकडे येणार नाही निघायचं नाथ महाराज तसेच माघारी फिरले तोबा समाज जमलेला होता नाथ महाराजांनी त्या सुकराला हातात घेऊन सांगितलं लोक हो बघा यांचं बोलणं हे तेवढ्यापुरती आहे तुम्ही आणि आम्ही एकच आहे हे कधीच आपले नाही म्हणून आपला धर्म सांभाळा ही जागरूकता त्या काळात रूपकाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी केली लक्षात आणि
म्हणून अशा वेगवेगळ्या अंगानं रूपक करत असताना नाथ महाराजांनी आज रूपक केलंय, लक्षात ठेवा. अजून एक अलंकार सांगितला होता मी, विरोधाभास अलंकार. विरोधी बोलायचं नाही का, अतिशयोक्ती बोलायचं. अतिशयोक्ती न पटणार. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये अतिशयोक्ती सांगतात, ऐकता. अश्वशिंगे आकाश चिरा, लहानी जाते दळावा वारा, न पुसकाची नातवंडे घरा, सूर्य अंधारा लपो आली. बऱ्याच जणांना नाही कळलं. ए पोरांनो, ए तुम्ही दोघं पटकन उत्तर द्यायचं. पटकन विचारून प्रश्न विचारू करे, पटकन उत्तर द्यायचं. पटकन. घोड्याला शिंग 1 का 2? बोल रे, किती? 2. तेव्हा नाही, हे काय अवघडच आहे, लक्षात ठेवा. हे फक्त आपले म्हणून सांभाळायचे, नाही तर सांभाळायच्या सुद्धा लायकी. इथे इंदुरी करू वाच. लय अवघड आहे महाराज. घोड्याला शिंग नाही. कॉफी केली वाटतं. बर. नाथ महाराज म्हणतात घोड्याचं शिंग घ्या ना आकाशाला चीर पाडा. पडेल काय? नाही पडणार. अतिशयोक्ती. नाथ महाराज म्हणतात एक बाई दळायला बसली आणि तिनं दळायला घेतला वारा. दळता येईल काय? नाही दळता येईल. नपुसकाची नातवंड सूर्याच्या अंधारात लपाछपी खेळतात. खेळतील काय? ज्याला नातवंड आहे त्याला नपुसक म्हणावं काय? लक्षात ठेवा, ही सांकेतिक भाषा आहे, ही अतिशयोक्तिक भाषा आहे. अशा प्रत्येक भाषेमध्ये नाथ महाराजांनी रूपक केलं. आजचं रूपक कुत्र्याचं आहे, लक्षात ठेवा. कुत्र्याचं आहे. आणि ते साध्या सुध्या कुत्र्याचं नाही, ते संतांच्या दारातल्या कुत्र्याचं आहे. कुत्रे दोन प्रकारचे. ऐका, एक कुत्र सांभाळलेलं आहे, एक कुत्र मोकाट आहे. मी साधे उदाहरण देतो. सांभाळलेल्या कुत्र्याचे काय काय लक्षण आहे? सांभाळलेल्या कुत्र्याला भाकरीची चिंता नाही, झोपण्याची चिंता नाही, खायला वाडग, दूध भाकर, झोपायला पोत, गळ्यात पट्टा. कुठल्या कुत्र्याचं? सांभाळलेल्या. हा सांभाळलेला कुत्रा आहे. मोकट कुत्र्याचं काहीच ठिकाणं नाही, खायला भाकर नाही, झोपायला पोत नाही, कुठंही चरतो. ओल्या पार्ट्या कोरड्या पार्ट्या आता झाल्या सुरू त्यांच्या. काही ठिकाणं नाही ना. कमी आहेत काय? अहो हे बघा, सांभाळलेल्या कुत्र्याला नियम आहे, त्याला आंघोळ घालतो मालक, त्याला जीव घालतो, म्हणजे नित्यनेम आहे, काहीतरी आंघोळ घालतो. मोकट कुत्र्याचं काहीच नाही. बरेच मोकट कुत्रे आहेत, त्यांना काही नाही नित्यनेम. संतांना विचारा, काही नित्यनेमाविल अन्न खायतो श्वान. कुत्रा आहे म्हणाले. कमी आहेत काय? मोकाट भरपूर आहेत. नाही तरी काय थोडी श्वान सुकारे बाबू. भरपूर आहेत ना. त्यांना आंघोळ नाही, त्यांना हरिपाठ नाही, मंदिरात जाणं नाही. मी कुत्र्याबद्दल बोलतोय. आणि उलट सांभाळलेला कुत्रा, सांभाळलेल्या कुत्र्याचं पहिलं लक्षण आहे काय? त्याच्या गळ्यात पट्टा असतो. आणि मोकाट कुत्र्याच्या गळ्यात पट्टा, सांभाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतो. मागच्यांना नाही दिसणार एवढा बारीक पट्टा. थांबा. सांभाळलेल्या कुत्र्याच्या गळ्यात, सांभाळलेल्या कुत्रीच्या गळ्यात पट्टा असतो. आणि मोकाट कुत्र्याच्या गळ्यात पट्टा
मी मोकट कुत्र्याबद्दलच बोलतोय हा, तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका. आहे अहो, ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला जेवणाची चिंता, त्याला कपड्याची चिंता. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची विश्वंभर. लक्षात ठेवा, आम्हाला काहीच चिंता नाही. म्हणून पट्टे घाला विठ्ठला. त्यांच्या दारातला पुत्रा होणं नाथ महाराजांना अपेक्षा आहे. का बरं? देवाच्या दारातले कुत्रे झालेले आहेत. नामदेवरायांच्या गाथेमध्ये नामदेव महाराज म्हणतात, देवा वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष केलं तरी मला तुळस कर, पण तुझ्या दारातली. पुढे नामदेव महाराज म्हणतात, काष्ट करीशी तरी मंडप मेखाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. मला लाकूड कर, पण तुझ्या सभा मंडपाचा. पुढे नामदेव महाराज म्हणतात, पाषाण करीसी तरी रंग शिळेचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा दगड कर, पण तुझ्या दारातला. आणि पुढे नामदेव महाराज म्हणतात, श्वान करीसी तरी उष्टावळीचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. मला कुत्रा कर, तुझ्या दारातला, उष्टावळीसाठी, पण तुझ्या दारातला. कुत्रा कर, मी तिथं तुझं उष्ट खाईल आणि तिथे राहील. पण आज नाथ महाराज देवाच्या दारातला कुत्रा होऊ नाही पाहत. नाथ महाराज संतांच्या दारातला कुत्रा झालेत. याचं कारण आहे, तिथे प्रसादमय म्हणून भगवंताचं नामच मिळतं. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल द्या बरं घड्याळ एखाद्याचं मला. मी पळवणार नाही, काळजी करू नका. अजित दादाचा आदर्श मी घेणार नाही. माझ्याकडे नाही असं नाही, माझ्याकडे चांगल्या क्वालिटीतलं 50,000चं आहे. पण माझ्या गुरुजींनी सांगितलंय मला, जोपर्यंत वेळ पाळायला अक्कल येत नाही तोपर्यंत घड्याळ घालू नको. मी काढून ठेवलंय. असं द्या. 8 वाजत आले, संपव का? हा नको 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 नको. हा आता घड्याळ आल्यावर माझा काही संबंध नाही. बरं राजकारणाचा चव जाऊन चौथा उरलाय, माझा काही संबंध नाही. देवा शपथ. ते शिंदेनं पळवलं धनुष्य, घड्याळ पळवलं पुतण्यानं. तू तरी घेऊन बॉम्ब लायची वेळ आली, काय करावं. लय अवघड. आम्ही कुठल्याच राजकारणाचे नाही. बरं माफ करा, आम्ही जो समोर असतो आम्ही त्याची खोटी ठोकून देतो. लक्षात ठेवा. आमच्या समोर जर बीजेपी वाले आले आम्ही म्हणतो वचन आहे का कमळापती. आमच्या समोर पंजाबवाले आले का आम्ही म्हणतो उभारीला हात. आमच्या समोर धनुष्यवाले आले का आम्ही म्हणतो हाती घेऊन बाण फिरे. आमच्या पुढे जर अपक्ष आले तर आम्ही म्हणतो देश वेश नो हे माझा सहज फिर.
आमच्या समोर जर आम आदमीचे लोक आले पार्टीचे तर आम्ही म्हणतो झाडू संताचे झाडू. राजकारणात आमचे दोनच पक्ष आहे, एक बीजेपी आम्ही नाही वारकऱ्याचे दोनच पक्ष आहे. बोला, वारकऱ्याचे दोनच पक्ष आहे, एक युती नाही. अहो काय तुम्ही वारकऱ्याचे दोनच पक्ष आहे. बोला हरिपाठ. दोन्ही पक्ष पाही सांगा ना, दोन पक्ष सगुण निर्गुण विठाला. सगुणाची उपासना करा किंवा निर्गुणाच्या पक्षात जा, दोन्ही पक्ष आमचं कल्याणच करणार आहे असा अर्थ आहे. चला काय सांगत होतो मी? काय नाही त्याच्या आधी हे कशावर निघालं सगळं? नाही हो गड्या, हा कुत्रा. हे बघा असं. आता कुत्रा सांगतो मी तुम्हाला. खरं तर कुत्रा चांगला नाही बरं का. कुत्रा खरंच चांगला नाही. कुत्रा कसा चांगला नाही एका अर्थाने सांगतो. कुत्रा कसा चांगला नाही, नाथ महाराजांनी देवाला खडसावलंय एका भारुडात. देवा तुमचे गुज तुम्हा बोले, तुमचे पुरुषाने पुत्रे खादले, पुरुषाने पुत्रे खादले, पुरुषाने पुत्रे खादले, पुरुषाने पुत्रे खादले, नवल मोठे दाना कानोबा, नवल मोठे दाना कानोबा, नवल मोठे दाना कान्होबा, नवल मोठे दाना कान्होबा. कुत्रा चांगला नाही, कुत्रा प्राणी चांगला नाही, कुत्रा चांगला नाही. ऐका, कुत्रा चांगला नाही. महाभारतामध्ये एक घटना घडली. पूर्वीच्या काळामध्ये नाथ महाराज म्हणतात एक घटना घडली. देवा ऐका. पूर्वीच्या काळामध्ये एक साधू तपाला बसला. एकट्याने तप करावं. एकच तपहा द्विरभ्यासी, दोघांनी अभ्यास करावा. त्रिभीरगीतम, तिघांनी गायन करावं. वा वा. हजारे पवार ऋषिकेश महाराज नाही का. मग तिघ पाहिजे लक्षात ठेवा. गायला असले तरी तिघच आहे बघा मोजून, तीनच माईक आहे. मग स्वर, ताल आणि लय हे गायन आहे. त्रिभीरगीतम चतुष्पतम, 4 चौघांनी तीर्थयात्रा करावी. त्याच्यामध्ये घटनाक्रम सांगितला. एकच तपहा. तप किती जणांनी करायचं? एकट्याने. एकानं कीर्तनात ऐकलं आणि मला विचारलं महाराज ठकीच्या आईला घेऊन जाऊ का तपाला? म्हटलं तप नाही होणार, तपारा होईल. तिथं कुठं नाव वाढवायचं. एकट्याने तप करायचं. आम्हाला विनोद करायला 5 गोष्टीची गरज नाही लक्षात ठेवा. हा जे इतरा नकळे चैतन्य निंबोळे विठाला. तपाला बसलं आणि ते तप केलं. कमी जास्त नाही बुवा, 1,00,000 वर्ष तप केलं. 1,00,000 वर्ष. किती? 1,00,000 वर्ष तप केलं. तपातून उठले. हजारो वर्षाचा दुष्काळ पडला होता. पाला राहिला नव्हता झाडाला. पाला एकही जीव जिवंत राहिला नव्हता. तप सामर्थ्यामुळे हे जिवंत होते फक्त. यांचं नाव आहे विश्वामित्र. पोट पाठीला भिडलं होतं. अस्थिला ही त्वचा चिकटली होती. मांस नावाचा विषय नव्हता. आता जर काही खायला मिळालं नाही तर मरेल अशी अवस्था विश्वामित्रांची. त्यांनी जवळ बघितलं, एक कुत्र्याचा हाडाचा पंजिरा पडलेला होता. काय म्हणतात त्याला? हाडाचा सांगाडा. ते घसरत घसरत त्या सांगाड्याजवळ गेले आणि काही मिळतंय का खायला, पण सगळे हाडं होते. पण ते मागचे जे 2 पाय होते कुत्र्याचे, त्या कुत्र्याच्या 2 पायांमध्ये थोडंसं मांस शिल्लक राहिलं होतं. अंडकोश वगैरे असं काहीतरी. नाही खाल्लं तर मरेल म्हणून आपत धर्मामध्ये विश्वामित्रांनी ते कुत्र्याचं मांस खाल्लं.
परिणाम 1,00,000 वर्षाचं तप नष्ट झालं आणि 60,000वर आलं. 40,000 वर्षाचं तप त्या क्षणाला गेलं कुत्र्याचं मांस खाल्ल्यामुळं. मग कुत्र्याचं काय आणि बाकीचं काय? खाणाऱ्यांचं किती तप नष्ट होत असेल तेवढं पुण्य तरी असेल का आपल्याकडं? नाही कळलं तुम्हाला? असू द्या, धनुर्वाद आपलं, धन्यवाद, असू द्या. कुत्रा चांगला नाही बुवा, कुत्रा चांगला नाही, लक्षात ठेवा. पण चांगला नाही तरी नाथ महाराज म्हणतात मी संतांच्या दारातला कुत्रा झालो. अभंगाच्या पहिल्या चरणात संत द्वारे कुत्रा झालो, संत द्वारे कुत्रा झालो, संत द्वारे कुत्रा झालो, संत द्वारे कुत्रा झालो. मागच्या जन्मात काय कोकिळा खाल्ली होती काय? नाही म्हणजे या जन्मात वारकरी म्हणून म्हणलं मी. असू द्या, लईच गोड वा. त्या काळात ते हजारे प्रसिद्धीला आले, ते आता हे हजार आहेत वा. ते हजार नव्हते पण कुर्ल्याला. असू द्या, तुम्हाला नाही कळणार. असू द्या. चला, महाराज म्हणतात मी संतांच्या दारातला कुत्रा झालो. कुत्रा चांगला नाही पण मी झालो का? ऐका, मला तिथे प्रेम रस खायला मिळाला. कुठला रस? आंबा रस नाही, प्रेम रस. ऐका, पुन्हा संतांच्या दारातला कुत्रा होणं याचा अर्थ तुम्ही सुद्धा संतांच्या दारातला कुत्रा व्हा अशी अपेक्षा नाथ महाराजांना आहे. संतांच्या दारात कुत्रे व्हा. आता कुत्रा होणं, कुत्रा म्हटलेलं आवडत नाही काही लोकांना. आवडतं का? पहा बरं एखाद्याला म्हणून अय कुत्र्या, आवडतं काय? तो म्हणाल या 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 या, होईल का? नाही, नाही आवडत. लक्षात ठेवा, बोललेलं आवडत नाही. नाथ महाराज म्हणतात आता कुत्रा कसं व्हायचं. ऐका, चाणक्यांनी नीतिशास्त्रामध्ये कुठल्या प्राण्याकडून कुठले गुणधर्म घ्यावे असा विषय सांगितलाय. त्यांनी सांगितलं सिंहाकडून एक घ्या, सिंहादेकम, बकादेकम, बगळ्याकडून 1 गुण घ्या, शिक्षेत चत्वारी कुटकुटात, कोंबड्याकडून 4 गुण घ्या, वायसात पंचशिक्षेश्च, कावळ्याकडून 5 गुण घ्या, षडशुनी, कुत्र्याकडून 6 गुण घ्या, त्रिनी गर्धवात, गाढवाकडून 3 गुण घ्या. पण या सगळ्या प्राण्याच्या यादीत मनुष्य प्राण्याचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजे माणूस त्या लायकीचा. तेव्हा कुत्रा आलं पा. कुत्र्याला कळतं आमौशाला इथं यावं म्हणून. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही अजून. असू द्या, असू द्या, असू द्या. मी जरा रूपकच बोलतोय आज. कुत्र्याच्या अभंगाला कुत्र नाही आलं म्हणजे काय झालं? मग येणारच. मग ऐका, हा म्हणजे गाढवाकडं सुद्धा किती गुण आहेत. म्हणून गाढवपणा करणाऱ्या माणसाला गाढव म्हणू नये बुवा. माणसाला गाढव म्हणणं म्हणजे गाढवाचा अपमान करणं. गाढवाकडे तरी 3 आहेत ना, आपल्याकडे काहीच नाही ना. त्याच्यात आता मला जास्त विषय फोपवायचा नाही. कुत्र्याकडे 6 गुण सांगतात चाणक्य. किती? 6 गुण आहेत. ऐका कुत्र्याचे 6 गुण. बहुहाशी, स्वल्प संतुष्टा, दुसरा गुण. सुनिद्रा, लघुचेतना, स्वामी भक्तश्च, शूरस्य, षडेते श्वानते गुणः. विठाला विठाला. कुत्र्याकडे 6 गुण आहेत. किती गुण आहेत? पहिला कुत्र्याचा गुण आहे बहुखाशी, भरपूर खातो. मिळालं तर भरपूर खातो. कुत्रा मिळालं तर भरपूर खातो. ओल्या पार्ट्या, कोरड्या पार्ट्या एक सोडत नाही. मिळालं तर भरपूर खा. ऐका, भरपूर खातो, भरपूर खातो. अहो काही काही एवढे खातात भयानक. बहादर या वेळेस वारीला गेलो होतो.
वारीला एका बाईने मला सांगितलं, महाराज 15 जण जेवायला घेऊन या पुण्यात. मी म्हटलं येतो. आणि सगळे यावर्षी लई जोरात होती वारी, वारकरीच घावना हो. कसे बसे कोकणातले 2 गडी धरले. म्हटलं चला, ते 2 आणि मी तिसरा. ती बाई कावलीच माझ्यावर घरी गेल्यावर. महाराज कळत नाही का तुम्हाला, 15 जणांचा स्वयंपाक केलाय. म्हटलं काळजी करू नको, 2च काफी आहे. ते 2 जेव्हा जेवणाला भिडले तेव्हा 15+3 त्यांच्या घरातले होते. सपाट करून टाकलं. लक्षात ठेवा. ती बाई म्हणले, महाराज पुन्हा आणू नका. भरपूर खातात काही काही, असू द्या. पण कुत्र्याचा दुसरा गुण आहे भाऊ खाशी स्वल्प संतुष्टा. दुसरा गुण आहे, नाही मिळालं तर थोड्यामध्ये सुद्धा संतुष्ट राहतो. कोण? कुत्रा. थोड्या सुद्धा समाधानी राहतो कुत्रा. संतुष्ट राहतात बिचारे, ठेविले आनंदे. काही काही कुत्रे विचार मी एका जवळ गेलो होतो, तो विचार करत बसला होता. त्याची प्रॉपर्टी एवढी होती की ते 7 पिढ्या खातील बसून. पेटवलं तर 2 महिने विजणार नाही, 6 महिने एवढी प्रॉपर्टी. मी त्याला म्हटलं, का पाटील विचार कसला करताय? माझ्या पुढच्या पिढीचा विचार करतोय. म्हटलं कितव्या? म्हणले 8व्या. म्हटलं कशाचा? माझी 8वी पिढी काय खाईल? म्हटलं खाईल बांडग्या, तुला काय करायचं? काय विचार करून फायदा आहे सांगा ना. संतुष्टा, स्वल्प संतुष्टा. जे मिळालंय ते आमच्या प्रारब्धानं आहे. दुसऱ्याचं प्रारब्धाचं हिसकावून तुम्ही कधीच मोठे होणार नाही. बाळूमामांचं वाक्य आहे, लक्षात ठेवायचं. बाळूमामांची कथा करणार आहे मी आमच्या नाशिक जिल्ह्यात. बाळूमामांनी सांगितलंय, लक्षात ठेवा, जाता जाता, माझ्या संपत्तीवरती जर ऐश आराम कराल, पुरी भाजी, मिसळ पाव, वडापाव खाल, तर बाळूमामांचं वाक्य आहे, जा बघा चरित्रामध्ये. बाळूबाबा म्हणले, त्याच्या सकट रक्ता सकट वसूल करीन म्हणले, आणि संडाशीतनं रक्त पाडीन म्हणले. बाळूमामांचं वाक्य. संतांच्या दारातलं कुणी फुकट खायचं नाही बुवा. इथं आलाय ना, भजन करायचं तरच कल्याण होणार. विठाला आजच्याच महिन्याची गोष्ट सांगतो तुम्हाला. काळे 1941चा आणि याच फाल्गुन महिन्यामध्ये जी आता एकादशी गेली, बाळूमामांसमोर कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर अमावस्या गेली, ती आजची. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी बाळासाहेब नावाचे एक त्यांचे शिष्य होते. बाळूमामांनी त्याला सांगितलं, बाळक्या देवपूजा कर म्हणले. फुकट बसतो काय पाहुणा आला म्हणून? काय देवपूजा कर, ब्राह्मण आहेस ना तू. बाळासाहेबांनी पूजा करायला सुरुवात केली. आणि बाळासाहेबांना पूजा झाल्यानंतर बाळूमामा विचारतात, बाळक्या अरे तुम्ही भारद्वाज पक्षी पाहिलाय का? बाळासाहेबांनी सांगितलं, नाही हो मामा, भारद्वाज पक्षी तर म्हणाले श्रावण महिन्यातच दिसतो, एरवी तो दिसत नाही. बाळूमामांनी सांगितलं, बर 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 चाल दे तुझी आरती. आरती झाली. मामा बाबुळी खाली बसले होते आणि सहज चिलीम पिता पिता मामांनी उजव्या बाजूची भुवई वरती केली आणि क्षणात भारद्वाज पक्षीचे नर मादीची जोडी त्या देवघरात, त्या झोपडीजवळ देवांच्या आजूबाजूला येऊन बसली. बाळासाहेबांनी सांगितलं, बाळूमामा माझ्या आयुष्यात मी पाहिला नव्हता भारद्वाज पक्षी, तुम्ही दोघांची मला भेट घालून दिली. भारद्वाज पक्षी आल्याबरोबर बाळूमामाच्या झाडाखाली बसले होते. त्या झाडावर काही कावळे होते, त्या कावळ्यांना ते सहन झालं नाही. आम्ही इथं असताना हे डायरेक्ट मंदिरात गेले कसे, येच पुढं पुढं होतात कसे? कावळे कावळे. आणि ते कावळे, खरं हे मी दोन्ही अर्थानं बोलतोय, ते कावळे त्या भारद्वाज पक्ष्यांवर झडप घालू पाहत होते. तेवढ्यात ते पक्षी अंतर्धान पावले, गुप्त झाले. आणि बाळूमामा त्या बाळक्याला म्हणाले, बाळक्या अरे असाच समाज पुढे होणार आहे. त्यांना चांगलं चाललेलं पाहणार नाही, कावळ्याच्या पद्धतीचा समाज होणार आहे. जरी झाला तरी माझ्या भक्तांना आणि माझ्या ऐश्वर्यांना चंद्र सूर्य सुद्धा थांबवू शकत नाही, ते वाढत जाणार. मी मागच्या कीर्तनात आलो, माझं व्रत होतं चातुर्मासामध्ये. त्यावेळेस तुम्हाला 100 किलो तांदूळ लागत होता. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं, इथली ऊर्जा जाणून, की इथे तुम्हाला मनभर धान्य शिजवावं लागल. आज ते 200-250 क्विंटलवर गेलंय. श्रद्धेनं इथं येत राहा, मुंग्यासारखे माणसं चालतील, लक्षात ठेवा.
फक्त सेवा करा, फुकटाचा विचार करू नका. इथं तुम्ही रुपया द्या, 350 वर गेलंय, 350 क्विंटल. विचार करा. हा, फुकटाचा विचार करू नका. फुकटाचा इथे काही मिळणार नाही. बाळूमामांचं वाक्य आहे, जो मला रुपया देईन मी त्याला 100 रुपये देईन, आणि जो माझा रुपया घेईन त्याचे 1000 काढीन. बाळूमामांचं वाक्य आहे. अजिबात नाही. देव देश धर्माचा पैसा जो खातो त्याचं कधीच जगत कल्याण होत नाही. म्हणून आशांच्या दारात कुत्रा व्हायला शिका. विठ्ठला. कुत्र्याचा दुसरा गुण आहे स्वल्प संतुष्टा. नाही मिळालं ना थोड्याच समाधानी. तिसरा गुण आहे कुत्र्याचा, बोला. स्वल्प सुनिद्रा. कुत्र्याला लगेच झोप लागते. बघा ना तुम्ही, 2 पाय पुढं मुंडकं त्याच्या लगेच झोपतंय. काही कुत्र्यांना गोळ्या घेऊन झोप नाही हो. मी कुत्र्याबद्दलच बोलतोय हो. सुनिद्रा, लगेच झोप लागते. हा, लघु चेतना, लगेच जाग येते. कुत्र्याचा चौथा गुण आहे. बघा तुम्ही, चौकात पाय द्या, पहिले कुत्र्याचे कान वर होतात. लगेच उठतंय पाय पडल्या पडल्या. पहाटे काकड्याची घंटा झाली का लगेच उठतंय. नाही कळलं? असू द्या, आता हे बोलत नाही मी, असू द्या, अवघड. पाठ असेल तेव्हा तर उठते. नाही कळलं तुम्हाला? मी आमचं सांगतोय, आमचं. अवघड आहे महाराज. तीर्थावळी, हरिपाठ, काकडा ही वारकऱ्याची संध्या आहे. हा, ती केल्याशिवाय कल्याण नाही. चला, असो. सुनिद्रा, लगेच उठतो कुत्रा. कुत्र्याचा चौथा गुण आहे. स्वामी भक्तश्च, कुत्र्याचा 5वा गुण आहे स्वामी भक्ती. मालकावर जीवापाड प्रेम करतो. कोण? कुत्रा. कधीच बैमान होत नाही. कोण? कुत्रा. कधीच बैमान होत नाही. छत्रपतींचा देह चंदनाच्या लाकडामध्ये ठेवला होता गड्या. सारं जग रडत होतं, आमचा राजा गेला. छत्रपतींच्या चितेला अग्नी दिला. लोक हळहळ करत होती, पण माझा स्वामी राहिला नाही, मी जगून काय करू. म्हणून त्या चितेत उडी मारणारा वाघ्या नावाचा कुत्रा होता. लक्षात ठेवा. याला म्हणायचं स्वामी भक्ती. बाळूमामांच्या कुत्र्याचं काय वेगळं आहे सांगा ना. चरित्रामध्ये अनेक प्रसंग आहे, मला वेळ संपलाय. कुत्र्याचा फार मोठा प्रसंग आहे, सांगेन पुन्हा कधीतरी बाळूमामांच्या चरित्रातला. कुत्र्याचा 6वा गुण आहे शूरस्य. कुत्रा हा शूर आहे. लक्षात ठेवा. नाथ महाराज म्हणतात, मी संतांच्या दारातला कुत्रा झालो. याचा अर्थ हे तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही संतांच्या दारात जाताना हे 6 गुण घेऊन जा. बाळूमामाच्या दारात यायचंय ना, ज्ञानोबारायांच्या दारात जायचंय ना, हे 6 गुण घेऊन जा. मिळालं तर भरपूर खायचं, नाही मिळालं तर थोड्याच समाधानी राहायचं. त्यांच्याजवळ गेल्यावर त्यांची सेवा करून लगेच झोपायचं. आणि ते उठायच्या आधी पहाटे आरतीला उठायचं. सुनिद्रा, लघुचेतना, लगेच उठून इथं यायचं. मंदिर बांधायला सोपं आहे हो, नियम पार पाडायला फार अवघड आहे. लक्षात ठेवा. मला वाटतं पहाटची आरती चुकली नसेल कधी तुमची. नियम पाळणं आहे. लक्षात ठेवा. मंदिर कुणी बांधेल, पैसे कुणी देईल, पण नियम पाळणं महत्वाचं आहे. नित्य नियमाने केलेली सेवा देवाचं तेज वाढवतं आणि वाढलेलं तेज जगाचं कल्याण करतं. विठ्ठला. 5वा गुण सुनिद्रा, लघुचेतना, स्वामी भक्ती. संतांवरती दृढ श्रद्धा असली पाहिजे. आणि शौर्यत्व. त्या संतांच्या नावावर जर कोणी आपल्यावर आरोप केला आणि तो चुकीचा असेल तर त्याला फाडण्याची सुद्धा तयारी पाहिजे. शूरस्य. हे 6 गुण घेऊन संतांकडे जाणं म्हणजे संतांच्या दारातला कुत्रा होणं. महाराज म्हणतात, मी तो झालो. तिथे काय मिळालं? प्रेमरसासी सोकलो. पण त्या संतांच्या दारामध्ये जाण्याकरता काही नियम आहेत. ते नियम महाराज दुसऱ्या चरणात. भुंकत 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 भुंकत
जाताना महाराज म्हणतात भुंकत जायचं, डायरेक्ट नाही जायचं. ज्ञानोबरायांना क्रम विचारा ना. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ, मग मग अपेक्षित आपले होईल ना. पण पहिले तनु मनु जीवे. येत सेवा हा दारवंठ. इथे सेवा करा, इथे काहीतरी द्या, इथे काहीतरी राबा. शरीरानं राबा, तनानं दाबा, मनानं राबा, धनानं राबा. लक्षात ठेवा, शरीर वाढलं की व्यायाम केला पाहिजे बुवा. ऐका, शरीर वाढलं की व्यायाम केला पाहिजे. मला गरज आहे तशी, असू द्या. आणि धन वाढलं की दान केलं पाहिजे माणसाने. सत्पात्री दान अमृतीही, सत्पात्री दान करायचं. लक्षात ठेवा. आज हे मंदिर बांधलं तुम्ही. मागच्या वेळेस आलो, अपूर्ण काम होतं. चातुर्मासामध्ये मंदिर पूर्ण झालं. लक्षात ठेवा, तुमचा सगळ्यांचा सहयोग आहे, खूप सहयोग आहे, मान्य आहे. आता समोर दत्तप्रभूंचं मंदिर होत आहे. दत्तप्रभूंच्या मंदिरासाठी सुद्धा आपण तेवढ्याच तनमन धनानं का, कलियुगामध्ये प्रत्यक्ष दर्शन देणारी, स्मरता दर्शन स्मर्तृगामी असणारी देवता कलौ दत्त विनायको असे दोन देवता आहेत. एक दत्तप्रभू आणि दुसरे गणपती. कलियुगात त्या क्षणाला फळ देणारी आहेत. म्हणून त्या दत्तप्रभूंचाही आपण जीर्णोद्धार लवकरात लवकर करावा. काम चालू आहे. मूर्ती मला वाटतं बुक झालेली आहे. सगळ्यांनी आपापलं योगदान त्याच्यामध्ये द्यावं. का म्हणाले, तिथे जर दिलं तर त्याचा परिणाम सांगतो. मी मागच्याही वेळेस सांगितलं होतं. मंदिराला, कळसाला, मूर्तीला, मातीला, मंदिराला लागणाऱ्या विटांना जो कोणी पैसा देतो ते या भूतलावावरती असेपर्यंत, त्या वंशाचं चंद्र सूर्य असेपर्यंत रक्षण त्या मंदिराची देवता करते. लक्षात. आज तुम्ही इथे दिलंय, बाळूमामा सिद्ध आहे तुमचा वंशाचं रक्षण करण्याकरता. दत्तप्रभू सिद्ध आहे. हे भलं मोठं काम. इथे 2 रूमा काढल्यात, हे सगळं चाललंय. आपल्या सहकार्यात नाही, ते केलंच पाहिजे. महाराज म्हणतात पण हे केल्याबरोबर तिथे जातोय, तिथं उन्हाळ टप्पूपणा करायचं नाही, तिथं भजन सुद्धा करायचं. पैसे दिले म्हणजे काही मोकळे झाले असं नाही. तिथे भजन करायचं, तिथे सेवा करायची. आणि म्हणून भुंकत भुंकत द्वारी आलो, परिणाम ज्ञान थारोळ्या बैसलो. विठोबा रखुमाई भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. भाव खूप बाकी आहे. मी तरी प्रयत्न केला लवकर आटोपण्याचा. 8:30 झालेले तरी सुद्धा राहिलेल्या अभंगाचे चिंतन पुन्हा कधीतरी करू. फार मोठे या अभंगामध्ये भाव आहेत. फार बोलायचं राहिलं पण काय करावं, थोडा उशीर झाला काही निमित्ताने. मी तर मला वाटतं 4:45लाच मी या ठिकाणी आलो. सकाळी बरोबर 12 वाजता आम्ही त्र्यंबकवरून निघालो. त्र्यंबकेश्वरची आमची पूजा विधी आटोपून बरोबर निघालो आणि या ठिकाणी घरी जाऊन बॅग वगैरे घेऊन बरोबर 4:45लाच गाडी असल्यामुळे मी आलो. पण तुम्ही आले नव्हता, त्यामुळे माझा नाविलाज झाला. तरी सुद्धा 8:30 पर्यंत रेखाटलंय. संतांच्या दारात जाणं भुंकत भुंकत जायचं. भुंकायचं, लक्षात ठेवा. भुंकायचं म्हणजे त्यांच्या नावाचा जयघोष करायचा. लक्षात ठेवा. काही काहींना बाहेर भुकायला लई येतं, बाहेर नाही भुंकायचं. समाजासमोर भुंकायचं नाही. समाज काय करतो, रडून ऐकतो आणि हसून सांगतो. ऐका, संतांजवळ भुंका, संतांजवळ बोला. मनातल्या गोष्टी संतांना सांगा, साधूला सांगा. जगासमोर हात पसरण्याची पाळी येणार नाही. म्हणून त्या संतांचं भजन करायचंय. करायचं ना? करा हात वर सगळे. वा, करा हात वर.
भानुदास एकनाथ भानुदास त्यापूर्वी मला या ठिकाणी काही स्फुरण झालंय ते स्वर तुमच्या समोर छेडतो. आवडलं तर टाळी वाजवून भजन करा. बाळूमामांच्या प्रित्यर्थ काही स्फुरण झालंय मला गाऊ का? हो. बाळू मामा बाळू मामा आदमापुराचा बाळू मामा बोला बाळू मामा बाळू मामा आत्मापुराचा बाळू मामा आदरणीय आमचे हनुमंत दादा यांच्या माध्यमातून माझ्या पदरात पडलंय. समस्त ग्रामस्थ ठाणगेवाडी मागच्या महिन्यात ज्यांची पंगत होती त्यांनी पंगत देऊन सुद्धा 31,000 मंदिरासाठी दिलं आणि भोरमाळ हंगेवाडी यांनी सुद्धा 21,000 रुपये दिलेत. हां, हंगेवाडींनी पंगत देऊन 21,000 रुपये दिले. 31,000 रुपये दत्त मंदिराच्या मूर्तीसाठी. या ठिकाणी अजून कोणाला द्यायची इच्छा असेल तर त्यांनी कबूल करा, नंतर आणून दिले तरी हरकत नाही. आणि आजच्या महाअन्नदानाची सेवा खरं तर हा समाज या ठिकाणी जमलाय. श्री सुयोग बाळासो खामकर यांच्या माध्यमातून आजचं अन्नदान या ठिकाणी बाळूमामांच्या चरणी समर्पित केलंय. त्या महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि मंदिराकरता अजून या मूर्तीकरता ज्यांना ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी द्या, हरकत नाही. 11,000 रुपये जरी दिलेत, 21,000 जरी दिले, 51,000 जरी दिले तरी काही कमी पडत नाही. लक्षात ठेवा, आज 11 जण 11,000 देणार आहेत मी सांगतो तुम्हाला. आणि त्या 11,000च्या परिणामी त्यांचं येत्या 1 महिन्यामध्ये 1.5-2 लाखाचं कल्याण होणार आहे. लक्षात ठेवा. कोण कोण देणार आहे करा हातवर. तुमचे आई वडील स्वर्गातून आज आठवण पाहत असतील. धन्य माता पिता तयाची. करा हातवर. 11,000 कोण देत आहे करा हातवर. मी मोजतो इकडून सगळे. हां, 11 वाजवा टाळ्या. वा 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 वा. 11
किती झाले? बर 1,21,000 गोळा करून दिले, असू द्या. बाकीच्यांनी हातवर का नाही केले? त्यांना जास्त द्यायचे असतील. सगळ्यांनी द्या. जगत कल्याणासाठी ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. इथं बाळूमामाचा जो रुपया खाईल त्याला फुटून निघेल, हे त्यांचे शब्द आहेत. म्हणून कुणावर शंका असेल तर ती बाळगू नका, कारण जे खातील ते पुढच्या अमावस्येला येणारच नाही. इथं जे सेवा करतायत त्यांच्यावर शंका घेऊ नका. शंका असेल स्वतः सेवेला या, हीच माझी इच्छा आहे. मी काही कोणाच्या भीती रंगवणारा बुवा नाही, पण समाजासमोर दिसणारं दृष्ट, त्या जागेची चेतना, हे मला सगळं कळतं, लक्षात ठेवा. कळे जा धर्म ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. विठ्ठल जय 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 बोला.